ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग दादा काय म्हणा सांगते काय सांगा ना. श्रीकांतचं लग्न झाल्याशिवाय ना त्याचा बिझनेस वाढणार नाही, त्याची भरभराटी होणार नाही आणि त्याला संकटांना तोंड द्यावं लागेल. जोपर्यंत श्रीकांतचं लग्न होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. काय करणार? मी आता पूजाला फोन कर. फक्त परवा वेळेवर ऑफिसवर जेवण पोचते की नाही याची काळजी घे. हा काय आणि चल लवकर, हाफ एन आवर मध्ये मीटिंग. हा चल. सुमित, ऑफिसच्या बाबतीत लेट बॅक ना मी तुला पहिल्यांदा बघतीये. डूड, यू आर स्लीपिंग यार. सुमित प्लीज असा लुक देऊ नकोस, मला वाईट वाटतं. असा लुक म्हणजे? हा हा असा लुक. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि मीच तुला सांगतेय की कामावर कॉन्सन्ट्रेट कर. हे इतकं सगळं तुला एका लुक मधून कळलं? हो कळलं. पुणे एकेकाळी मी तुझी बेस्ट फ्रेंड होते सुमित, विसरलास तू? पुणे एकेकाळी का? अजूनही तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. काव्या, मला माहितीये तू माझ्याकरता खूप करतेस. मी आनंदी राहावा म्हणून तू खूप प्रयत्न करतेस हेही मला माहिती. हो, आणि तुला दुःखी पण मीच केलं. काव्या, थोडं बोलायचं. चला मी गाडी काढतो, येतो. सुमित ऐक ना, आपण एकत्र जायचं का प्लीज? राघव, आम्हाला उशीर होतोय. काव्या, काव्या प्लीज, इट्स इम्पॉर्टंट यार. इट्स नॉट इम्पॉर्टंट राघव. बोलून काय फरक पडणार आहे? तुझी एनर्जी वेस्ट, माझी एनर्जी वेस्ट. कशाला बोलायचं? I understand. तू रेडी येशील तेव्हा बोलू आपण. काय परत भांडायला सुरुवात केली वाटतं? मला वाटलं होतं या डान्स शो मुळे तुमच्यात परत छान एक मैत्री झाली. सुमित, नुसतं भांडण नाही. राघवने मला खूप हर्ट केलंय. कदाचित आधी त्याच्याबद्दल जे माझं मत होतं तेच बरोबर आहे. आणि मलाही माझी पूर्वीचीच मतं बरोबर वाटायला लागली. म्हणजे असं की मी प्रेम कोणावर कितीही करा, नातं कुठलंही आयुष्यभर टिकत नाही. लव्ह इज डिझाइन टू फेल. कन्सेप्ट मध्ये फॉल्ट आहे. कदाचित तू बरोबर आहेस. चला, आपल्याला कामावरून काढून टाकायच्या अगोदर पोचलं पाहिजे. हॅलो पूजा, अगं मी ना सावित्री मोरे बोलतेय मुंबईहून. सावित्री मोरे? हा हा, बोला काकू. अगं काकू नाही, मी ना तुझी लांबची मावशी लागते. मावशी म्हण तू मला. हा ओके मावशी, बोला. मावशी म्हणजे मावस भाऊ झाला. मावस भावाशी लग्न.
ऐक ना, तू मला ना आत्या म्हण, आत्या. हा, छान वाटतं आत्या. आत्या? हा, बोला आत्या. आज कसं काय मला फोन केलात? एक मिनिट. अगं अगदी सहज फोन केला. अगं तुझ्या आईशी बोलले, मग तुझा विषय निघाला. तेव्हा म्हणजे लक्षात आलं, आपण म्हणजे किती वर्षात भेटलोच नाहीये बघ ना, बोलणंच नाही झालं, मी तुला बघितलं पण नाहीये. म्हणून फोन केला तुला. म्हटलं बघू ना, तुला इथे मुंबईला माझ्याकडे येऊन थोडे दिवस राहायला जमतंय का? येशील तू माझ्या घरी राहायला? असं अचानक? कशाला? नाही, नको. तसंही आपण बरेच वर्षात भेटलो नाही आहोत, त्यामुळे मी तुझ्याकडे असं अचानक येऊन राहणं मला तरी ते काही योग्य वाटत नाही. अगं तेच म्हणते मी, आपण किती दिवसात भेटलो नाहीये ना, म्हणूनच तुला मी इथे बोलवतेय. अगं मी आत्या, अगं तुझी अगदीच परखी पण नाहीये, ये ना. अगं आत्या, माहितीये मला, मी गंमत करत होते तुझी. आई मला म्हणाली होती तुझी इच्छा आहे की मी तुझ्याकडे मुंबईला येऊन राहावं काही दिवस. हा, श्रीकांतही आलाय ना अमेरिकेहून, त्यालाही जाऊन भेटून ये असं म्हणत होती ती. तुला खरं सांगू का, मला तर कळत नाही तुला इतक्या वर्षानंतर माझी आठवण कशी काय आली. पण ठीक आहे, तुला आठवण आली ना, हे महत्वाचं. आणि श्रीकांतही मुंबईतच आहे, म्हणजे काय, सोने पे सुहागा. ए तुला आठवतं लहानपणी आम्ही किती भांडायचो, अजिबात पटायचं नाही आमचं. हो ना. आणि तरीही आई मला त्याला जरा जाऊन भेटून ये असं म्हणते. म्हणजे काय, नक्कीच दाल में कुछ काला है. पण ठीक है, मुझे भी काली दाल पसंद है. अच्छा 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 अच्छा. येते मी मुंबईला. काय? हो, मलाही बघू दे फायनली श्रीकांतचा श्रीकांत झालाय की नाही ते. छान छान, तू ये मुंबईला ये. बरं कधीपर्यंत येशील, म्हणजे या आठवड्यात जमेल? या आठवड्यात? या महिन्यात? अगं एवढा वेळ कशाला वाया घालू मी, उद्याच येते मी. काय? उद्याच येतेस? हो, माझं ना सगळं फास्ट असतं. असं ठरवलं की असं केलं. मी उद्या मुंबईत. ये मी ना आता तुझ्या स्वागताची तयारी सुरू करते. हा, लवकर ये तू. ओके बाय, आपण उद्या भेटूया. ओके बाय बाय, ये लवकर. श्रीकांत. फोन सुरू झाला तेव्हा अहोजाऊ करत होती, फोन संपेपर्यंत अरे तुरेवर आली. खूपच फास्ट आहे. चल कामाला लागूया. आई गो, काय करतेस तू? अरे तरी मी तुला सांगत होतो ग्लास उचलू नको म्हणून. अरे पण त्या ग्लासात स्ट्रॉ टाकून पाणी पिऊ का मी? हो. ते माझ्या कंबर दुखण्याशी ग्लास उचलण्याचा काय संबंध आहे? संबंध असेल नसेल मला माहिती नाही, माझा तुझ्याशी संबंध आहे की नाही? आहे की नाही? चल तिकडे चल. अरे पाणी. हो हो, पी हळू. तर मी तुला घरी नेतो आणि आराम कर. नीट कळलं ना? मी परत सांगतो तुला. थोडस. शाल्मली, काय चाललंय? तेच मी हिला म्हणतोय, काय चाललंय तुझं? अजिबात लक्ष नाही यार. शाल्मली घाल ना मग लक्ष. झाप झाप, भरपूर झाप. झाप म्हणजे ती ऐकेल तरी तुझं आणि काहीतरी लक्ष घाले. सॉरी, आता मी लक्ष देईन. मी काळजी घेईन. तू घेऊन काय उपयोग आहे? तिने घेतली पाहिजे ना काळजी. एक्झॅक्टली. एक मिनिट, तिने कोणी? हा, बेबीने. अरे बेबी स्वतःची काळजी कशी घेईल? बेबीची काळजी आपल्याला घ्यावी लागेल ना. एक मिनिट, तुम्ही कुणाबद्दल बोलताय? एक मिनिट, तू कोणाबद्दल बोलतोस? काव्याबद्दल. अगं माझ्याशी बोलायला तयारच नाहीये ती. काय झालंय काहीच कळत नाहीये मला. प्लीज प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो, तू घाल ना लक्ष. तू विचारलंस का तिला याबद्दल? म्हणजे तुमचं काही बोलणं झालं का? हा, नाही नाही नाही, आमचं कुठे काय बोलणं, काव्याशी काही बोलणंच झालं नाही. ती काही बोललीच नाही हो ना अभि? हो, नाही नाही, बोलणं नाही झालं काहीच. ऐको
हळू हळू. काय झालं शाल्मली? तू ये इथे इथे इथे. बस 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 सावकाश बस सावकाश बस बस सावकाश बस 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 सावकाश. काय होतंय? कंबर दुखतीये रे, कोण येते? तू मूर्ख आहेस का शाल्मली? हळू. तुला आराम करायला काय होतं? कशी करणार आराम? अरे काय ना, आपल्या या सगळ्या कस्टमर्सला तिच्या हातचा पास्ता आवडतो. आता पास्ता महत्वाचा का पोटातला बेबी महत्वाचा? पास्ता महत्वाचा, म्हणून धडपडत असते ही. सॉरी शोना. तू गप्प बस, माझ्याशी अजिबात बोलू नकोस हं? आई ऐकत नाही रे माझे. कसं ऐकणार तुझं मी? कसं ऐकणार? हा? अरे साधा ग्लास उचलला पाणी प्यायला तरी हा माझ्या अंगावर वस्कन ओरडतो. मग तूच समजाव त्याला राघव. तुला स्वतःची काळजी घ्यायची नसेल तर माझ्याशीही बोलू नकोस तू. काय झालं? खूप खूप दुखतंय का? शाल्मली काय? डॉक्टरांकडे जाऊया का आपण? मी कॅब बोलवतो. पटकन पटकन. मी थांबतो. शाल्मली किती काळजी करता रे तुम्ही माझी. मला ओरडलात ना म्हणून गंमत करत होते तुमची. घाबरवलं तुम्हा दोघांना मी. बघा पुन्हा जर अशी गंमत केलीस ना तर दोघे मिळून फटके देऊ तुला. तुम्ही मुली कधी कधी अशा का वागताना तेच कळत नाही. आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना त्रास द्यायला आवडतं का तुम्हाला? हा? आई बाबांनी तुझी काळजी घ्यायची जबाबदारी आम्हाला दिली आहे, तेव्हा बेफिक्रीने वागलेलं मला अजिबात चालणार नाहीये. चल मी तुला घरी सोडून येतो. बाईकने सोडणार आहेस? टॅक्सीने टॅक्सीने. कळतं मला. राघव कूल डाऊन. एक काम कर ना, तू टॅक्सी बोलव, मी येते. हे बघ, काव्याने राघवला काहीही सांगायचं नाही असं सांगितलंय ना, मग काहीच सांगायचं नाही. आणि जर चुकून जरी पचकलास ना तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. बाय बाबुडी. टाटा. शैतान जिंदाबाद. हाय काका, हे घ्या माझ्या प्रमोशनचे पेढे. पुन्हा एकदा अभिनंदन तुझं. Thank you. अरे नागपूरकरांनी दिलेस की नाही? नाही, ते गावाला गेले म्हणून द्यायचे राहिले. श्रीकांत, हे घे पेढे घे. श्रीकांत. आकांक्षा बाळा ठेव ना तिथे, आम्ही घेतो नंतर. हा ओके. ठेव. काकू काय झालंय? श्रीकांत, श्रीकांत, हे लहान मुलासारखं चिडणं बंद कर आणि मला मदत करायला या आधी. अजिबात नाही. मी अमेरिकेला होतो तेव्हा तिला ते बोलून घ्यायचं होतं ना. तिला आता बोलवायची काय गरज होती? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये आई. ते न आवडण्यासारखं काय बाळा त्याच्यात? ती इथं राहायला येणार आहे, युद्ध खेळायला येत नाही तुझ्याशी. तेच तिला खेळायला आवडतं माझ्याशी, म्हणून मला लहानपणापासून आवडत नाही ती. एक मिनिट, कोण ती? काय बोलताय तुम्ही? कोणी येणार आहे का आपल्याकडे? पूजा येणार आहे इकडे. पूजा? हा, म्हणून तर सगळी साफसफाई करते ना. तू मदत करशील मला? हो लगेच करते. आकांक्षा थांब, एक मिनिट थांब. काही करायचं नाही. अरे ती पूजा ते म्हणून घर साफ करायची काय गरज आहे? अरे ती पूजा काय इंग्लंडची राणी आहे का तिला अशी स्पेशल ट्रीटमेंट द्यायला? हे बघ, तुला मदत करायची नसेल ना नको करूस. तिला उगाच भडकवू नकोस तू. अरे ती इथे आल्यावर तिला इथे आवडायला नको. ती इथे पिकनिकला येणार आहे का? आणि तिला आवडलं पाहिजे याची काळजी आपण कशाला घ्यायची? तू तुझ्या ते बोलणं कशाला आई? मला भेटायचंय तिला. ते तुला भेटायचं असेल तर तू जायचंस ना तिकडे. तिला इकडे बोलवायची काय गरज होती? करेक्ट करेक्ट बोलले बाबा. तू तिकडे जायचं होतंस ना.
आता या घरात कोण येणार कोण राहणार आपण कोणाशी बोलायचं वगैरे हे सगळं आता श्रीकांत ठरवणार यापुढे. घराचा मालक नाही का तो, आपण कोण बुवा. हे करेक्ट आहे. तू हे त्याच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. मी शेवटचं सांगतोय, जर पूजा इथे आपल्या घरात येणार असेल तर मी हे घर सोडून चाललोय. जा. अहो निवांत जा, काही काळजी करू नको, इथली जा. मी जात नाहीये, मी जाणार नाहीये. माझं घर आहे, मी कशाला जाऊ. मी ऑर्डर आली म्हणून चाललो होतो आता. नाही पण मी शेवटचं सांगतोय, मी घर सोडणार नाहीच आहे, पण मी पूजाला आपल्या घरात येऊ देणार नाहीये. हा मी चाललोय. पूजा येणार आहे म्हणून हा एवढा का चिडतोय. बघ ना, ह्याची बालपणीची मैत्रीण आहे ना ती. आता ह्याच्या लग्नासाठी मी तिला इथे बोलवलंय ना, म्हणून एवढा चिडलाय हा. लहानपणी तिच्याशी भांडायचा, आता ती येणार आहे म्हणून माझ्याशी भांडतोय. तुझं तो सगळं ऐकतो ना, तू समजावशील त्याला. ठीक आहे, मी बोलून बघते त्याच्याशी. थँक्यू. आले. किती कामं पडली अगं. काय करतोय? क्रिकेट खेळतोय. ओके. श्रीकांत, लहानपणीची मैत्रीण येणार आहे. तू खरं तर खूप खुश व्हायला हवंस. तू आनंदी व्हायचा सोडून चिडतोयस का? अरे उलट लहानपणीची मित्रमैत्रीण भेटणं म्हणजे यू शुड फील लकी. अरे तू पार्टी द्यायला हवी श्रीकांत. तुझ्या लहानपणीची मैत्रीण तुला भेटायला येते. श्रीकांत यांनी फक्त तुझं नुकसान होणार आहे. माझं नुकसान होऊ नये म्हणून मला ती पूजा नको आपल्या घरात. अशी भांडखोर आहे ती. लहानपणी विनाकारण खोडा काढायची माझ्या, तेव्हापासून आवडत नाही ती मला. अच्छा, आता मला कळलं की तू का चिडलायस तिच्यावरती. ती आल्यानंतर लहानपणीचा श्रीकांत कसा होता, मुलींच्या खोड्या कशा काढायचा हे आम्हाला कळेल म्हणून तू असं म्हणतोयस ना. खरं सांगा श्रीकांत, ती आल्यानंतर मी तुझे सगळे फनी किस्से तिला विचारणार आहे आणि ते किस्से ऐकल्यानंतर आम्ही तुला चिडवू म्हणून तू घाबरतोयस ना. हा ती काय माझे किस्से सांगणार आहे. तिथेच किस्से माझ्याकडे खूप आहे. मी तिला कधीही माझ्यावर वरचढ होऊ दिलं नाहीये, म्हणून तर भांडायची माझ्याशी. ओके. आता परत अपमान करून घ्यायला कशाला येते कुणाच ठाऊ. अरे तेच तर म्हणते ना मी. आता कोणी का येईल स्वतःचा अपमान करून घ्यायला. मे बी ती तुझ्यावर इम्प्रेस झाली असेल. तू एवढा शिकलास, अमेरिकेला गेलास, भारतात परत आला आणि तिच्या नजरेत तुझा मान वाढला असेल. किंवा ती लहानपणीच्या भांडणांसाठी सॉरी म्हणायला येत असेल. तसं असेल तर चांगलंच आहे. काय गुड. मग तू तिला एक संधी तर दे ना श्रीकांत. अरे ती येण्या अगोदरच तू ती इथे नको असं म्हणतोय. मे बी आता ती तशी नसेल. लहानपणी लोक अल्लड खोडकर असतात, पण काळाबरोबर सगळे बदलतात ना. जबाबदाऱ्यांमुळे लोक मॅच्युअर होतात. सो मे बी ती तशी झाली असेल. आणि हू नोज, ती तुझ्या स्वप्नातली राजकुमारी असेल, परी असेल, हूर, अप्सरा, एनिथिंग. बघ, एकतर माझ्या अपेक्षा परी, अप्सरा, हूर एवढ्या नाहीयेत. मला कशी अशी म्हणजे अशी एकूणच सिंपल साधी बायको हवी. मग मे बी ती तशी असेल. अरे श्रीकांत, हे बघ, तू एकदा तिला भेट, तिच्याशी बोल आणि मग ठरव ना पुढचं काय ते. ठीक आहे, ओके. तू म्हणतेस ना तर मी तिला घराबाहेर हाकलणार नाही. गुड. सहन करेन तिला. ओके. गुड. लव यू. सॉरी मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला. हो, मी आज जातो, नंतर येतो. नाही, आम्ही पूजाबद्दल बोलत होतो. ती श्रीकांतला बघायला येणार आहे मुंबईला. अभिनंदन. मला बघायला येत नाहीये, आई बाबांना भेटायला येते. ओके आकांक्षा. हा ओके, आई बाबांना भेटायला येणार आहे.
मी आलोच 1 मिनिटात.